आम्हाला 2019 मध्ये उद्धव ठाकरेंनी दगा दिला। उद्धव ठाकरे यांचं फिरणं म्हणजे स्टंटबाजी। भाजपचे आमदार नारायण कुचे यांची ठाकरेंच्या मराठवाड्या दौऱ्यावरून टीका। आम्हाला 2019 ला कोणी दादा दिला? आम्हाला सोडून सनी राष्ट्रवादी काँग्रेस सोबत कोणी युती केली? कोण मुख्यमंत्री झालं? त्यांनी माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धव ठाकरे साहेब यांनी स्वतः आत्मचिंतन केलं पाहिजे की दादा कोणाला कोणी दिला म्हणून। जनतेला माहिती आहे कोण कोणाला दादा देतो, त्याच्यामुळे त्यांच्या बोलण्याला याला काही अर्थ नाहीये। त्यांच्यावर आता जनताही विश्वास ठेवीत नाही। तर स्टंटबाजी, फिरणं, हे होणं, जालन्यात येणं, हे करणं। सरकारमध्ये घोटाळा करण्याची मोठी स्पर्धा सुरू। दोन डार्लिंगचं लाड पुरवताना मुन्ना पण बदनाम होतोय। ट्विट करत मनसे नेते राजू पाटलांची सरकारवर टीका। वर्डी मतदारसंघात आमदार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते विविध विकास कामांचं उद्घाटन। सेंचुरी मिल वसाहत या ठिकाणी लादी बसवणं अशा विविध कामांचं उद्घाटन। ठाण्यामध्ये गणेश नाईक चांगलं काम करतायत, आम्हीही चांगले काम करतो आहे। आदित्य ठाकरेंचं वक्तव्य। भाजपात आणि मित्र पक्षांमध्ये भ्रष्ट लोक आहेत, यांचा भाजपा कार्यकर्त्यांनी विचार करावा। आदित्य ठाकरे यांचं वक्तव्य। पिंपरखेडमध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झालेल्या कुटुंबाचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून सांत्वन। त्यानंतर माजी मंत्री दिलीप वळसे पाटील आणि शिवाजीराव आढळराव पाटील उद्या भेट देणार। नाशिकच्या रामतीर्थ सेवा समितीच्या गोदा आरतीला मंत्री नितेश राणेंनी हजेरी लावली आहे। नितेश राणेंकडून गोदा घाटावरती आरती करण्यात आली। अंधेरी पूर्वमध्ये भाजपाकडून बहीण लाडकी भाऊबीज देवाभाऊंची कार्यक्रम साजरा करण्यात आलाय। भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साठम यांच्या हस्ते भाजपा महिला मोर्चाचं गाणं लॉन्च करण्यात आलं। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवनावर आधारित असलेला मोदीज मिशन पुस्तकाचं नुकतंच प्रकाशन झालंय। प्रसिद्ध विधितज्ञ आणि लेखक बर्जीस देसाई यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे। पुस्तकातून मोदींच्या जीवन प्रवासाची संपूर्ण मांडणी करण्यात आली, तसंच कार्व तत्वज्ञानाची देखील सखोल मांडणी यावेळेला करण्यात आलेली आहे, असं देसाई यांची माहिती आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 100व्या वर्षापूर्तीनिमित्त छिंदवाडा ते नागपूर साहसी सायकल यात्राचं आयोजन करण्यात आलेलं होतं। या 125 किमीचा प्रवास पूर्ण करून ही सायकल यात्रा नागपुरातील रेशीमबाग येथे पोहोचलेली आहे। मनोज जरांगेंच्या मारण्याचा कट रचल्याचा प्रकार उघडकीस आलाय। मराठा समन्वयकांकडून बीडच्या पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आलंय। जरांगे पाटलांना सुरक्षा देण्याची मागणी यावेळेला करण्यात आली आहे। रायगडच्या मोठे वेनगावमध्ये रिक्षा आणि दुचाकीचा समोरासमोर अपघात झालाय। भीषण अपघातामध्ये एका तरुणाचा जागीच मृत्यू झालाय। 3 जण जखमी झालेले आहेत। ग्रामस्थांकडून तातडीनं स्पीड ब्रेकर बसवण्याची मागणी करण्यात येते। परभणीच्या टाकळवाडीमध्ये मुख्य रस्त्याची दुरावस्था झाल्यानं ग्रामस्थांनी गाव विक्रीचा फलक लावलाय। 1.5 किलोमीटरच्या रस्त्यासाठी अनेक आंदोलन करून सुद्धा काम होत नसल्यानं गावकरी आक्रमक झाले। वर्धा जिल्ह्यातल्या भिंडी गावामध्ये मांजा गळ्यामध्ये अडकल्यानं शेतकऱ्याचा मृत्यू झालाय। शेतातून फवारणी करून दुचाकीनं घरी परतत असताना नायलॉन मांजा गळ्यात अडकलेला आहे।